नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे वकील घरी आलेले असतात. घरातली सगळे मंडळी एकत्र जमलेली असतात. मंजिरी आपले तिचे हात वगैरे ती लपून पदर वगैरे घेऊन शांत मान खाली घालून डोळ्यात पाणी घेऊन शांतपणे बसलेले असते. व ते दादासाहेबांनी जे काही प्रॉपर्टीचे पेपर बनवलेले असतात ते वाचण्यासाठी वकील साहेबांना बोलवलेलं असतं. वकील वाचायला चालू करतात. त्या टाईमीला मंजिरी म्हणते, हो वकील साहेब, सगळं काही तुम्ही खरं खरं सांगा सगळ्या काही घरातल्यांना. माझा काही त्याच्यामध्ये हात नाही आहे. मी काही दादासाहेबांना सांगितलेलं नाही आहे. ते वाचायला चालू करतात की कंपनी, घरदार, प्रॉपर्टी, जे काही तुमचा पैसा अडका जे काही आहे ते सगळं काही मी मंजिरीच्या नावावरती केलेलं आहे. असं काही म्हटल्यानंतर ना सगळ्यांना एकदम म्हणजे आश्चर्यच करतात. असं काही मंजिरीचे नाव करणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे. जे काही कुणाला कितपत द्यायचं आहे कितपत नाही ते सगळं काही मंजिरीने बघायचं आहे. तिने तिच्या हाताने करायचं आणि द्यायचं आहे अशी त्यांची इच्छा असते. त्यांनी सगळं काही व्यक्त त्याच्यामध्ये केलेलं असतं. हे सगळं काही झाल्यानंतर ना मंजिरी म्हणते, अथर्व, तुला माहिती आहे का, तुझ्या बाबांची अजून एक इच्छा होती, ती मी आता सगळ्यांसमोर सांगायची नव्हती मला, पण ती वेळ आता सध्या आली आहे. तोपर्यंत अथर्व, मीरा, अंबिका आहेत तिघेजणी जरा आश्चर्य होतात. मंजिरी म्हणते, अथर्व, तुला माहिती आहे का, तुझे बाबांनी एक दिवशी बाल्कनीत बोलत बसलेले होते आणि ते म्हणले होते की मला इथे मीरा आणि अथर्वचं बाळ बघायचं आहे आणि त्यांचं मूल ते जन्माला घालावत अशी माझी इच्छा आहे. अथर्व थोडासा आश्चर्यचकित होऊन मंजिरीकडे पाहतो. मंजिरीने तर तिचा प्लॅन साधलेला असतो, कारण की तिने तिच्या मनातली गोष्ट दादासाहेबांची इच्छा आहे म्हणून असं सांगितलं. मीरा थोडी आश्चर्याने पाहतच राहते आणि म्हणते की अंबिका ताई, तुला माहिती आहे का, हा सगळा काही प्लॅन हा मंजिरीचा आहे आणि शेवटी दादासाहेबांची ही इच्छा नव्हतीच. आपल्या दोघींना चांगलंच माहिती आहे. तोपर्यंत इकडे दामोदर, नर्मदा, माया आणि अजित ह्या तिघांचा प्लॅन चाललेला असतो. काही जरी झालं तर ह्या मंजिरीच्या घशात सगळी काही प्रॉपर्टी आपण जाऊन द्यायची नाही आणि शेवटी आपण दादासाहेबांना इथं आत्म्याच्या रूपामध्ये बोलवूया. असं काही म्हटल्यानंतर खूप इंटरेस्टिंग आहे. आणि परत इथे अथर्व येतो मीराकडे आणि ते दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत नसतात. अथर्व म्हणतो, मीरा, आपल्या दोघांच्या मनामध्ये काय चालू आहे ते चांगलंच माहिती आहे. तूही लपवू नको, मी नाही लपवत. आईने जे काही आज सांगितलं बाबांच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल, त्यांच्या मनामध्ये होतं की आपण मूल जन्माला घालावं, पण आता ह्याच्यावरती आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत मीरा म्हणते, हो तेही ठीक आहे, पण आता दादासाहेबांचे जे काही विधिविधान जे काही आहे ते सगळं काही उरकू द्याल, होऊ द्याल सगळं काही जिथले येते, त्याच्यानंतर नाही ह्या गोष्टीवरती आपण बोलूया. अथर्व म्हणतो, हो ठीक आहे. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतरनं माया, अजित, दामोदर आणि नर्मदा. अजित म्हणतो की अगं मायाला, आई तुला माहिती आहे का, आत्मा बोलवतो येतो आणि हे काय म्हणतात ना, थोडाच फार जादूटोणासुद्धा करायला येतो. आणि जादूटोणा म्हणल्यानंतरनं नर्मदा आणि दामोदर थोडेसे घाबरतात. दामोदर म्हणतो की नाही, उगाच कशाला फालतूमध्ये, आणि ह्याचा काही उलटाच परिणाम झाला तर मग काय करायचा. माया म्हणते, तसं काही होणार नाही, आपण ते दादासाहेबांचा आत्मा बोलवून घेऊया. असं काही म्हटल्यानंतर हे सगळेजणी रूममध्ये एकत्र होतात. एकत्र झाल्यानंतरनं मंजिरी लपत छपत ती घरातून बाहेर पडते. घरातून बाहेर पडल्यानंतरनं ती मार्जरीकडे जायला निघालेली असते. मार्जरीकडच्या गुफेकडे जात असताना ते अंबिका तिचे पाठलाग करते. ते मंजिरीला कळतं. पाठी वळून पाहते तर काय म्हणते, अंबिका, तुला हे खूप महागात पडणार आहे आणि तुला माहिती आहे का, जर तू माझा पाठलाग असाच जर करत राहिलीस ना, खूप अवघड आहे. तुझ्या दादासाहेबांचं कसं झालं तुला माहिती आहे ना, अखेरकार ह्या दुनियातनंच ते गेले. तोपर्यंत अंबिका म्हणते, असं काही होणार नाही, मला काही एवढं तू हलक्यात घेऊ नको. तोपर्यंत हे सगळं काही घटत असताना अंधार, एकदम रात्र झालेली असते. माया, दामोदर, अजित, नर्मदा हे सगळे काही रूममध्ये असतात आणि ती कार्य करण्यास चालू करतात. दादासाहेबांची आत्मा बोलवण्यास चालू करतात. पण हा दामोदर घाबरट हा जातो बेडच्या पाठीमागे. माया म्हणते, आपल्याला 4 जण लागणार आहेत. तोपर्यंत अजित म्हणतो की आपण आहोत ना, मग कशाला अजून कोण पाहिजे.
नर्मदा म्हणते, अरे तुझे बाबा नाही येत ना, ते बघ मागं लपून बसल्यात. अजित जातो दामोदरला आणण्यासाठी. त्याला पकडून कसं बसं बेडवरती बसवतात आणि पुन्हा इथे दामोदर कसं बसं म्हणतो की आपण करतोय ते ठीक तरी आहे ना. अजित म्हणतो, हो बरोबर आहे. आपल्याला खरं जर सत्य जाणून घ्यायचं असलं आणि प्रॉपर्टीत जर हिस्सा पाहिजे असलं तर आपल्याला हे करणं खूप भाग आहे. दामोदर म्हणतो, बघा नाहीतर काहीतरी वेगळंच काहीतरी घडून बसायचं. तोपर्यंत इथे माया तिची जे काही मंत्र तंत्र जप असते ते सगळं काही करायला चालू करते. चौघांनी एकमेकांचा हात धरलेला असतो आणि दोन्ही साईडला मेणबत्त्या वगैरे लावून मध्ये वाटी ठेवलेली असते. आणि जशी ही मंत्र म्हणायला चालू करते तशी ती मधली वाटी हालायला लागते. मधली वाटी जशी हालायला लागते तसं दामोदर एकदम घाबरा होतो. तो एकदम घामाघूम झालेला असतो. नर्मदाही एकदम घाबरते आणि जशी वाटी फिरते तशी माया म्हणते की आत्मा आलेली आहे, मी आता काहीही करू शकत नाही आहे. दामोदर तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणतो की अगं खरंच आली का? माया म्हणते, हो आली आहे. आता माझ्या हितनं पुढं हातामध्ये काहीच नाही आहे. तोपर्यंत ही आत्मा आलेली कोणाची असते? तर इकडे मंजिरीच्या रूममध्ये जे काही कपाटामध्ये पेटी ठेवलेली असते त्याच्यामध्ये 3 कवड्या असतात. 3 कवड्यामधली एक कवडी पूर्ण काळी पडलेली असते आणि त्या कवडीमधले मीराची आई देव्यानी ती बाहेर आलेली असते. आणि ती बाहेर आल्यानंतर लख्ख प्रकाश पडतो. वादळ म्हणजे वारा सगळं विजांचा गडगडाट होतो. आणि ते अजित, माया, दामोदर आणि नर्मदाच्या रूमचा दरवाजा एकदम जोरात खोलतो आणि पाहतात तर काही ते आत्मा असते देव्यानीची. ही आत्मा पाहता क्षणी हे तिघीजणी खूप घाबरतात आणि तिथून पळून जातात हे मीराच्या रूममध्ये, मीरा आणि अथर्वच्या. आणि त्यांना जोरजोरात ओरडून सांगतात की आम्ही असं केलं होतं आणि ते सगळे काही आत्मा आलेली आहे, आम्ही स्पष्ट पाहिलेलं आहे. अथर्व काही ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मीरा थोडी घाबरते, म्हणते ह्यांनी तरी काही ताईची आत्मा तर पाहिली नाही आहे. हे चौघेजणी खूप घाबरलेले असतात. आज अथर्व त्यांना हॉलमध्ये घेऊन पाणी वगैरे देतो. म्हणतो शांत व्हा, जोरात ओरडू नका, अनन्या आणि वेदा झोपलेली आहे. माया जे काही केलेलं असतं ते सगळं काही अथर्वला सविस्तर सांगते आणि सांगितल्यानंतरनं मीरा म्हणते की ताई कधी येणार? त्याच्यानंतरनं सगळा काही उलगडा होणार आहे. नक्की तिला पाहिलं की कोणाला अजून कोणाला वेगळं ते काय अजून तिला डिक्लेअर माहीत नसतं. आणि ते विजांचा जसा गडगडाट व्हायला लागतो तसं अंबिका आणि मंजिरी हे दोघीजणी घाबरतात. म्हणतात की काहीतरी विपरीत घडणार आहे. मंजिरी म्हणते माझ्या कवड्या असं म्हणून ती तिच्या घराकडे धाव घेते. घरात येते तर काय पाहे दरवाजा खुल्ला असतो, कपाटाचा उघड असतो आणि त्याच्यामध्ये पेटीमधला तो कवडी काळा पडलेला असतो. काळा पडलेला कवडी हातात घेऊन म्हणते की देव्यानीची आत्मा ह्याच्यातून बाहेर पडलेली आहे, ते कसं काही शक्य होऊ शकतं. तोपर्यंत हे सगळं काही कृत्य अंबिका लांबून पाहत असते. म्हणते ही देव्यानी कोण आहे? तिने कैद करून ठेवलं होतं, म्हणजे काय सत्य काय आहे? तोपर्यंत ते देव्यानीची आत्मा तर काही अथर्वला दिसत नाही. पाहूयात आपण नक्की काय होते ते. खरंच देव्यानीची आत्मा आली आहे का कोण दुसरंच काय? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओ ही आलेले आहे त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.